माझ्या वडिलांना वारून 1 महिना झाला आहे, पण ते अजूनही माझ्या घरातच राहत आहेत. मी 3 वर्षांचा आहे आणि काही काळ मला वाटलं, की निवृत्त झालेल्या माझ्या वडिलांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. ते अचानक खूप उत्साही झाले होते, घराची दुरुस्ती करत होते आणि जेवण बनवत होते. पण मग माझ्या लक्षात एक भयानक गोष्ट आली. दुपारी कडक उन्हात त्यांची कोणतीही सावली नव्हती. त्यांनी मला नियंत्रित करायला सुरुवात केली. मला घरातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी ते आजारी असल्याचे नाटक करू लागले. मी माझ्याच घरात कैदी झालो होतो. एक रात्री मी चोरून तळघरात गेलो आणि तिथे नुकत्याच खणलेल्या मातीत खोदकाम सुरू केलं आणि तेव्हा मला ते सापडले. माझे खरे वडील एका उथल्या थडग्यात मृत आणि कुजलेल्या अवस्थेत. त्याच क्षणी मला पायऱ्यांवरून एक आवाज आला. माझ्या वडिलांची कातडी परिधान केलेली ती गोष्ट तिथे उभी होती आणि हसत होती. त्याने मला सांगितलं की तो त्यांची सावली आहे, ज्याला माझ्या वडिलांच्या तीव्र प्रेमाने आणि माझे रक्षण करण्याच्या इच्छेने या जगात खेचले आहे. तो म्हणाला की तो आता कायमचा माझी काळजी घेईल. आता मी माझ्या कपाटात दबकलेला आहे आणि थरथर कापतोय. मला कॉरिडॉरमधून येणाऱ्या त्या हळूवार, शांत पावलांचा आवाज येत आहे. तो माझं नाव हाक मारतोय आणि त्याचा आवाज अगदी माझ्या वडिलांसारखाच आहे.